क्रिशा आणि पप्पाच्या इकडं गप्पा चाललेल्या होत्या सकाळी सकाळी आणि दीदी स्कूलला गेलेली होती. मग काय चहा नाश्ता करून घेतला, मस्त समोसा आणलेला होता आणि मग इकडं क्रिशाला आंघोळ घातली, मालिश केली, तिला झोक्यात टाकलं. म्हटलं आता ही झोपली की पटकन आपलं स्वयंपाकाला लागावं. मग आता साहेबांना डब्बा द्यायचा होता, म्हटलं काय भाजी करावी. तर मग आता सासूबाईची रेसिपी आठवली, म्हटलं चला आज वांग्याची भाजी करावी आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. मस्त वांगे कापून घेतले आणि छान कांदा पण कापून घेतला. कांदा तेलात लाल करून घ्यायचा आणि शेंगदाण्यामध्ये मिरची, हळद, मसाला काय असेल ते सगळं ओतायचं आपलं जे आवडेल ते. आणि इकडं मस्त तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता असं फोडणी द्यायची छान. पण मी कांदा टाकला, पहिले लाल नाही केला, मला वेळ नव्हता, माझी पोरगी उठायच्या आधी मला कामं आवरायचं पडलेलं असतं पटापटा. पण म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून सांगते. माझी सासूबाई कांदा वगैरे लाल करून घेते आणि मग वांग्यामध्ये भरून असं फोडणी देते. मग असं तर येईपर्यंत चांगलं शिजू द्यायचं त्याला. मग आपल्याला जेवढं पाणी पटेल तेवढं ओतायचं आणि मस्त भाजी शिजली की जेवण करायचं. आणि पटकन इकडं चपात्या वगैरे करून घेतल्या, वाकड्या तिकड्या काय असेल त्या पोरगी उठायच्या अगोदर करायचं असतंय ना. मग काय साहेबांना जेवायला दिलं, डब्बा भरून दिला, त्यांना कामाला पाठवलं आणि इकडं आपलं काम आवरून घेतले पटापटा, भांडे वगैरे. मग आमच्या मॅडम उठल्याबरोबर अशी गोड स्माईल देते आमच्या मॅडम, कधीच रडत नाही, त्रास अजिबात देत नाही. आणि मग त्यांचं आता आवरायचं होतं. बाय बाय, भेटू उद्या.